नाव रवींद्र कोल्हे. वय 30 वर्ष. राहणार नाशिक. शेअर बाजारात या तरुणाचं 16 लाख रुपयांचं नुकसान झालं. उधारीवर आणलेले काही लाख रुपये आणि घरच्यांच्या मेहनतीचा सगळाच पैसा बुडाला. आज ना उद्या बाजार सावरेल या आशेनं रवींद्र बँकेत काम करत होता. पगार आला की बाजारात गुंतवणूक करणं आणि मोठी स्वप्न पाहणं त्याचं नित्याचंच. मात्र काल बाजार 1400 अंकांनी घसरला आणि रवींद्रनं कच खाल्ली. त्यातूनच त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं. म्हटलं की मी पहिले मॅक्स इन्शुरन्स कंपनीत होतो. दरम्यान मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लागलो. मित्रांकडून पैसे उसने गुंतवायला लागलो. मला लॉस होत गेला. मग मी ती नोकरी सोडली आणि जवळपास 16 लाख रुपये माझे ह्या शेअर मार्केटमध्ये गेले. मला जगायचं नाही, मी असं ठरवलं, म्हणून मी हे कृत्य केलं आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या 5 महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड आहे. गेल्या काही दिवसात मोठ्यांसह छोट्या गुंतवणूकदारांनी आपल्या मेहनतीचे पैसे गमावलेत. बाजारातील या घसरणीच्या ट्रेंडवर अनेक जण गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीत अनुक्रमे 13.23% आणि 14.19% इतकी घसरण झाली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स 40% घसरलेत. याचा सर्वाधिक फटका लहान गुंतवणूकदारांना बसलाय. शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे नैराश्य आलेल्या 30 वर्षीय रवींद्रनं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटून घेतलं. 90% भाजल्यानं त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेअर बाजारानं घेतलेला हा पहिला बळी. मात्र इतकं टोकाचं पाऊल टाकू नका, कारण घरच्यांची तुमच्यावर काही दशकांची गुंतवणूक आहे. त्यांना पोरकं करू नका, हेच आवाहन आम्ही तुम्हाला करतोय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.